श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत एका लढवय्या माणसाची कहाणी. या कहाणीला कवी कुसुमाग्रजांनी कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केली आणि आपल्यासमोर अजरामर केली. आयुष्याचे धडे गिरवताना कुसुमाग्रजांच्या कविता थकलेल्या मनाला उभारी देतात. अशीच एक कणा नावाची कविता आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल. चला तर मग ऐकूया कणा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईन कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे. पडकी भिंत बांधून आहे, चिखलगाळ काढतो आहे. विजाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. कवी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता खरोखरच मनाला भावते आणि खचलेल्या मनाला जगण्यासाठी प्रेरणा देते.